हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत युनिट 3चा 6 चॅप्टर दॅट इज अमिनो ॲसिड मेटाबॉलिझमचा सेकंड पार्ट, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत कॅटाबॉलिझम ऑफ टायरोसिन, म्हणजे टायरोसिनचं बॉडीमध्ये ब्रेकडाऊन कसं होतं, त्याचप्रमाणे फिनाइल ॲलेनिनचं ब्रेकडाऊन बॉडीमध्ये कोणत्या मेकॅनिझम थ्रू होतं, त्याच्यामुळे कोणकोणते डिसऑर्डर्स बॉडीमध्ये कॉज होतात, फिनाइल केटोनुरिया डिटेलमध्ये आपण इथे स्टडी करणार आहोत। अल्बिनिझम म्हणजे काय, अल्कॅप्टोनुरिया अँड टायरोसिनेमिया हे सगळं आपण या फर्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत कॅटाबॉलिझम ऑफ टायरोसिन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टायरोसिन जो अमिनो ॲसिड आहे त्याचं ब्रेकडाऊन कसं होतं। तर सगळ्यात पहिल्यांदा फिनाइल ॲलेनिन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये फूड थ्रू एंटर होतं आणि हे जे आहे फिनाइल ॲलेनिन ते एका फिनाइल केटोन्सच्या टाईपमध्ये इन्क्लूड होतं। तर फिनाइल ॲलेनिन जे आहे ते PAH एन्झाईम थ्रू टायरोसिनमध्ये कन्वर्ट होतं, विच इज द 4OH फिनाइल कंपाऊंड, आणि पुन्हा टायरोसिन जे आहे ते अमिनो ट्रान्सफिरेजच्या मदतीने 4OH फिनाइल पायरुवेटमध्ये कन्वर्ट होतं। हा पण एक टाईपचा 4OH फिनाइल कंपाऊंडचा टाईप आहे। आणि पुन्हा हा कंपाऊंड डायऑक्सिजनेज एन्झाईमच्या प्रेझेन्सने होमोजेंटिसिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार, विच इज द टाईप ऑफ बेन्झोक्विनोन ॲसिटेट। आणि हा होमोजेंटिसिक ॲसिड जो आहे तो पुन्हा डायऑक्सिजनेज एन्झाईम थ्रू मॅलेल ॲसिटो ॲसिटेटमध्ये कन्वर्ट होणार आणि पुन्हा कन्वर्ट होणार फ्युमारिल ॲसिटो ॲसिटेटमध्ये। आणि मॅलिल ॲसिटो ॲसिटेट अँड फ्युमारिल ॲसिटो ॲसिटेट जे आहे ते एका सक्सिनिल ॲसिटो ॲसिटेटचे टाईप आहे, दॅट इज सक्सिनिल ॲसिटोन। आणि हे पुन्हा फ्युमारिल ॲसिटो ॲसिटेटच्या हेल्पने पुन्हा ब्रेकडाऊन होणार इन फ्युमारेट अँड ॲसिटो ॲसिटेटमध्ये, म्हणजे टायरोसिनचं अल्टिमेटली ब्रेकडाऊन होऊन बॉडीमध्ये दोन कंपाऊंड्स फॉर्म होतात, दॅट इज फ्युमारेट अँड ॲसिटो ॲसिटेट। ठीक आहे, तर दॅट इज द कॅटाबॉलिझम ऑफ टायरोसिन। आता त्याचप्रमाणे फिनाइल ॲलेनिनचं कॅटाबॉलिझम कसं होतं, तर द मेजर मेटाबॉलिक फेट जो आहे ऑफ फिनाइल ॲलेनिन इज टू बी कन्वर्टेड टू टायरोसिन, म्हणजे फिनाइल ॲलेनिन जे आहे ते पुन्हा ब्रेकडाऊन होऊन टायरोसिनमध्येच कन्वर्ट होतं। आणि हा पूर्ण पाथवे जो आहे तो काय होतो, ब्लॉक होतो। कधी, जेव्हा अल्टरनेटिव्ह कॅटाबोलाइट्स जे आहे बॉडीमध्ये ते फॉर्म होतात, त्याच्यामध्ये फिनाइल पायरुविक ॲसिड अँड फिनाइल लॅक्टिक ॲसिड इन्क्लूड आहे। आणि हे जे फिनाइल पायरुविक ॲसिड आहे ते ग्लुटामिन कॉन्जुगेटच्या फॉर्ममध्ये बॉडी थ्रू एक्सक्रिटेड होतं। तर हा फिनाइल ॲलेनिन जो आहे तो अल्टिमेटली ट्रान्स अमिनेसच्या प्रेझेन्समध्ये फिनाइल पायरुवेटमध्ये कन्वर्ट होतो, पुन्हा कन्वर्ट होतो फिनाइल ॲसिटेटमध्ये आणि पुन्हा ग्लुटामिनच्या प्रेझेन्समध्ये फिनाइल ग्लुटामिनमध्ये कन्वर्ट होतो। आणि हा फिनाइल ग्लुटामिन जो आहे तो बॉडीमधून एक्सक्रीट केला जातो। ठीक आहे, तर आता याच्यामुळे कोणकोणते डिसऑर्डर्स कॉज होतात आपल्या बॉडीमध्ये ते आपल्याला बघायचं। तर इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम, आता या फिनाइल ॲलेनिन अँड टायरोसिनच्या मेटाबॉलिझममध्ये काही एरर आला बॉडीमध्ये तर त्याच्यामुळे जीन्समध्ये काय होतं, म्युटेशन कॉज होतं, त्याच्यामुळे ॲबनॉर्मल प्रोटीन्सचं फॉर्मेशन होतं, मोस्ट ऑफन एन्झाईम्स। तर द इनहेरिटेड डिफेक्ट जे आहे जे बॉडीमध्ये कॉज झाले मे बी एक्सप्रेस ॲज अ टोटल लॉस ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी, त्यामुळे काय होतं बॉडीमधले जे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी आहे ती पण काय होते, कमी होते, और मोर फ्रिक्वेंटली ॲज अ पार्शियल डेफिशियन्सी इन कॅटालिटिक ॲक्टिव्हिटी। तर विदाउट ट्रीटमेंट ज इनहेरिटेड डिफेक्ट्स जे आहे जे अमिनो ॲसिडच्या मेटाबॉलिझममुळे कॉज झाले ते काय करतात, इनव्हेरिएबली रिझल्ट इन त्याच्यामुळे मेंटल रिटार्डेशन होतं किंवा अदर डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटीज जे आहे बॉडीमध्ये कॉज होतात आणि त्यांच्यामुळे काय होऊ शकतं, हार्मफुल ॲक्युम्युलेशन ऑफ मेटाबॉलाइट्स। हे जे मेटाबॉलाइट्स इथे फॉर्म झालेले आहेत ते बॉडीमध्ये काय होतात, ॲक्युम्युलेट होतात। तर अल्दो याच्यामधून जे 50 ऑफ दिस डिसऑर्डर्स जे आहे ते काय होतात डिस्क्राईब केलेले आहे त्याच्यामध्ये, आणि खूप जे आहे त्याच्यामधले मोस्ट ऑफ टाईप्स ते काय आहेत, रेअर आहेत, म्हणजे 2,50,000 पेशंट्सच्या मागे काय होतं तो फक्त एकाला जो आहे तो कॉज होतो इन मोस्ट पॉप्युलेशन्समध्ये, म्हणजे यांचं प्रमाण जे आहे ते खूप रेअर फॉर्ममध्ये आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत फिनाइल केटोनुरिया। फिनाइल केटोनुरिया जो आहे तो फिनाइल ॲलेनिन हायड्रॉक्सिलेजच्या डेफिशियन्सीमुळे कॉज होतो, मोस्ट कॉमनली क्लिनिकली एन्काउंटर्ड इनबॉर्न एरर ऑफ अमिनो ॲसिड मेटाबॉलिझम, म्हणजे अमिनो ॲसिड फॉर्मेशनच्या वेळेस जेव्हा फिनाइल ॲलेनिन हायड्रॉक्सिलेजमध्ये
इनसफिशियंट ॲक्टिव्हिटी होते किंवा मग काही डिस्टर्बन्स आलं तर त्याच्यामुळे काय होतो, हा फिनाईल केटोनुरिया जो आहे तो काय होतो, कॉज होतो. तर बायोकेमिकली इट इज कॅटेगराइज्ड बाय ॲक्युम्युलेशन ऑफ फिनाईल ॲलेनिन किंवा बॉडीमध्ये जास्त प्रमाणात फिनाईल ॲलेनिनचं ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे पण फिनाईल केटोनुरिया जो आहे तो कॉज होतो. तर हायपर फिनाईल ॲलेनिनेमिया ज्याच्यामध्ये काय होतं, जास्त अमाऊंटमध्ये जो आहे तो फिनाईल ॲलेनिन फॉर्मेशन होतं. त्याच्यामुळे काय होतं, डेफिशियन्सीज होते इन मेनी ऑफ द सेव्हरल एन्झाईम्समध्ये, जे काय करतात BH4 एन्झाईमला सिंथेसाइज करतात इन हायड्रोप्टेरिडिन रेडक्टेजमध्ये विच रिजनरेट्स BH4 फ्रॉम BH2. तर अशा डेफिशियन्सीज झाल्यामुळे काय होतं, रेज फिनाईल ॲलेनिन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. बिकॉज फिनाईल ॲलेनिन हायड्रॉक्सिलेज जो आहे तो काय होतो, रिक्वायर्स BH4 ॲज अ को एन्झाईम म्हणून बॉडीमध्ये काय असतो, रिक्वायर असतो. तर BH4 जो आहे तो अल्सो रिक्वायर्ड फॉर टायरोसिन हायड्रॉक्सिलेजसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि ट्रिप्टोफॅन हायड्रॉक्सिलेजसाठी पण, जे काय करतात रिॲक्शन्सला कॅटेगलाइज करण्याचं काम करतात, leading to the synthesis of neurotransmitters such as serotonin and catecholamines. त्यांच्या सिंथेसिससाठी काय असतं, हे इम्पॉर्टंट असतं. तर सिम्पली रेस्ट्रिक्टिंग डायटरी फिनाईल ॲलेनिन जो आहे डज नॉट रिव्हर्स द CNS इफेक्ट्स ड्यू टू डेफिशियन्सीज इन न्यूरोट्रान्समिटर्स. यांचे अमाऊंट किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी जरी झालं तरी त्याच्यामुळे CNSवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट येत नाही. त्याची जी रिप्लेसमेंट थेरपी आहे विथ BH4 और L-डोपा अँड 5-हायड्रोक्सी ट्रिप्टोफॅन ते काय करतात, क्लिनिकल आउटकमला इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात इन दिस व्हेरियंट फॉर्म्समध्ये ऑफ हायपर फिनाईल ॲलेनिनेमिया. ऑल्दो द रिस्पॉन्स इज अनप्रेडिक्टेबल. त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो काय असतो, अनप्रेडिक्टेबल. आता याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते आपल्याला बघायचं आहे की फिनाईल ॲलेनिन जो आहे मोस्टली इलेव्हेटेड कन्सन्ट्रेशनमध्ये बॉडीमध्ये प्रेझेंट असतो इन टिश्यूज, प्लाझ्मा अँड युरिनमध्ये. सिन्स पेशंट्स कॅनॉट कन्वर्ट फिनाईल ॲलेनिन टू टायरोसिन, त्याच्यामुळे काय होतं, फिनाईल ॲलेनिन जो आहे तो मोस्टली टायरोसिनमध्ये कन्वर्ट होत नाही बाय नॉर्मल पाथवे थ्रू. तसं मायनर पाथवे आहे ज्याच्यामध्ये फिनाईल ॲलेनिन जो आहे तो काय होतो, मोस्ट प्रॉमिनंट फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो इन फिनाईल केटोनुरिक्स अँड ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक डेरिव्हेटिव्स ऑफ फिनाईल ॲलेनिन सच ॲज फिनाईल लॅक्टेटच्या फॉर्ममध्ये, फिनाईल ॲसिटेट अँड फिनाईल पायरुवेटच्या फॉर्ममध्ये काय होतं, बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होतो विच आर नॉट नॉर्मली प्रोड्यूस इन सिग्निफिकंट अमाऊंट्स इन द प्रेझेन्स ऑफ फंक्शनल फिनाईल ॲलेनिन हायड्रॉक्सिलेज. तर हा डिसीज जो आहे रिक्वायर्ड इट्स नेम फ्रॉम द हाय लेवल्स ऑफ द कीटो ॲसिड. त्याच्यामध्ये काय असतं, हाय अमाऊंटमध्ये कीटो ॲसिड जे आहे ते प्रेझेंट असतात अँड फिनाईल पायरुवेट इन युरिनमध्ये. ठीक आहे, दिस आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ फिनाईल केटोनुरिया. आता त्याचा मेकॅनिझम कसा होतो, तर आपण जेव्हा जेव्हा इट करतो तेव्हा त्याच्या थ्रू जे डायटरी प्रोटीन आपल्या बॉडीला मिळतात किंवा टिश्यू थ्रू जे प्रोटीन अवेलेबल होतात त्याच्यातून काय होतं, फिनाईल ॲलेनिन जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट होतो. हा फिनाईल ॲलेनिन जो आहे तो पुन्हा फिनाईल पायरुवेटमध्ये कन्वर्ट होतो. पुन्हा फिनाईल पायरुवेटचं ब्रेकडाऊन होऊन तो फिनाईल लॅक्टेट अँड फिनाईल ॲसिटेटमध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. आता हा जो फिनाईल ॲलेनिन जो आहे तो पुन्हा टायरोसिनमध्ये कन्वर्ट होणार आणि हा जो टायरोसिन आहे तो पुन्हा ऑक्सिडेशन किंवा प्रोटीन सिंथेसिस झालं, कॅटेकॉलमिन्समध्ये झालं किंवा थायरॉईन मेलॅनिनच्या फॉर्मेशनमध्ये काय होतं, यूज होतं. तर टेट्राहायड्रोबायोप्टेरिन जो आहे इथे तो डायहायड्रोबायोप्टेरिनमध्ये इथे कन्वर्ट होत नाही आणि एकदा डायहायड्रोप्टेरिडिनचा फॉर्म झाला तर तो पुन्हा टेट्राहायड्रोबायोप्टेरिनमध्ये कन्वर्ट होत नाही. ठीक आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. आता याचे CNS सिम्पटम्स काय आहेत अल्कॅप्टो फिनाईल केटोनुरियाचे, त्याच्यामध्ये मेंटल रिटार्डेशन होतं, फेल्युअर टू वॉक और टॉक, सेझर्स येतात, हायपर ॲक्टिव्हिटी होते, ट्रेमर्स फॉर्म होतात, मायक्रोसेफॅली अँड फेल्युअर टू ग्रो. तर हे काय CNSवर येणारे सिम्पटम्स जे फिनाईल केटोनुरियामुळे काय होतात, कॉज होतात. नेक्स्ट डिसऑर्डर आपल्याला बघायचं दॅट इज अल्बिनिझम. आता अल्बिनिझम म्हणजे काय, तर हा एक अशा प्रकारचा ग्रुप ऑफ कंडिशन्स आहे ज्याच्यामुळे काय होतं, डिफेक्ट येतो इन टायरोसिनच्या मेटाबॉलिझममध्ये. म्हणजे बॉडीमध्ये जे अमिनो ॲसिड टायरोसिन आहे त्याचं जे फॉर्मेशन आहे बॉडीमध्ये त्याच्यामध्ये काय होतो, इथे डिफेक्ट येतो. रिझल्ट्स इन अ डेफिशियन्सी इन द प्रोडक्शन ऑफ मेलॅनिन. आणि त्याच्यामुळे काय होतं, मेलॅनिनचं प्रोडक्शन जे आहे बॉडीमध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, रिझल्ट इन द पार्शियल ऑर फुल अब्सेन्स ऑफ पिगमेंट.
पिगमेंटचं जे आहे ते अमाऊंट खूप कमी होते किंवा पूर्णतः अब्सेंट राहते फ्रॉम द स्किन, हेअर अँड आईजमध्ये. त्याच्यामुळे हायपोपिगमेंटेशन कॉज होतो. आणि जे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना विजन डिफेक्ट्स पण येतात अँड फोटोफोबिया पण कॉज होतो. दे आर ॲट इन्क्रीज रिस्क फॉर स्किन कॅन्सर, आणि त्यांच्यामध्ये स्किन कॅन्सर होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. आता हायपोपिगमेंटेशन म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये पिगमेंटेशनची डेफिशियन्सी. तर पेशंट्स विथ फिनाइलकेटोनुरिया ऑफन शो अ डेफिशियन्सी ऑफ पिगमेंटेशन. द हायड्रोक्सिलेशन जे आहे ऑफ टायरोसिनचं, जे टायरोसिनेसच्या प्रेझेन्समध्ये होतं, विच इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ द पिगमेंट मेलॅनिन. जेव्हा पिगमेंट मेलॅनिनचं फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये याची काय आहे, फर्स्ट स्टेप फॉर्म होते. ठीक आहे, जेव्हा टायरोसिनचं हायड्रोक्सिलेशन होतं. आणि ही स्टेप जी आहे ती कम्प्लिटली काय होते, इथे कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड होते बाय द हाय लेवल्स ऑफ फिनाइल ॲलॅनिनमुळे प्रेझेंट इन फिनाइलकेटोनुरिया. ठीक आहे, दॅट इज द हायपोपिगमेंटेशन. आता हे जे अल्बिनिझम आहे त्याचे 3 टाइप्स आहे बेस्ड ऑन हाऊ दे आर इनहेरिटेड, की त्यांच्या जीनमध्ये कोणत्या प्रकारे इनहेरिटेशन झाले ऑन द जीन दॅट इज अफेक्टेड, किंवा कोणती जीन बॉडीमध्ये अफेक्ट झाली. तर फर्स्ट टाइप इज ऑक्युलोक्युटॅनियस अल्बिनिझम, ज्याच्यामध्ये काय होतं, अ पर्सन इनहेरिटेड 2 कॉपीज ऑफ अ म्युटेटेड जीन. म्हणजे सायमल्टेनियसली 2 जीन ज्या आहे किंवा 2 कॉपीज ज्या आहे म्युटेटेड जीनच्या त्या इथे फॉर्म होतात. आणि सेकंड टाइप जो आहे दॅट इज ऑक्युलर अल्बिनिझम, त्याच्यामध्ये आईजपर्यंतच हा जो डिसऑर्डर आहे तो लिमिटेड असतो. त्याच्यामुळे काय होतं, फक्त विजन प्रॉब्लेम्स जे आहे ते कॉज होतात. आणि थर्ड टाइप जो आहे दॅट इज अल्बिनिझम रिलेटेड टू रेअर हेरिडिटरी सिंड्रम्स कॅन ऑकर. हा खूप रेअर अमाऊंटमध्ये होतो. आता याची ट्रीटमेंट कशी केली जाते, तर देअर आर नो क्युअर फॉर अल्बिनिझम. अल्बिनिझमला पूर्णतः कोणताही क्युअर नाही, त्याच्यासाठी फक्त आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यूज करू शकतो. दॅट इज सनग्लासेस झालं टू प्रोटेक्ट द आईज फ्रॉम द सन्स अल्ट्राव्हायोलेट रेज, किंवा मग प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग झाली अँड सनस्क्रीन टू प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम UV रेज. प्रिस्क्रिप्शनचे आय ग्लासेस प्रोव्हाइड केले जातात टू करेक्ट विजन प्रॉब्लेम्स. सर्जरी केली जाते ऑन द मसल्स ऑफ द आईजमध्ये टू करेक्ट ॲबनॉर्मल आय मुवमेंट्स. ते सगळे ट्रीटमेंट जे आहे ती अल्बिनिझमच्या केसमध्ये काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. आता नेक्स्ट डिसऑर्डर आपल्याला बघायचं दॅट इज अल्कॅप्टोनुरिया. तर अल्कॅप्टोनुरिया जो आहे विच इज अ रेअर जेनेटिक मेटाबॉलिक डिसऑर्डर characterized by the accumulation of homogentic acid in the body. जेव्हा बॉडीमध्ये होमोजेंटिसिक ॲसिडचं कन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढतं तेव्हा हा डिसीज जो आहे तो काय होतो, कॉज होतो. आणि याच्यामध्ये जे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, लॅक इन अ फंक्शनल लेवल्स ऑफ ॲन एन्झाईम. बॉडीमधले एन्झाईमची अमाऊंट जी आहे ती पण काय होते, त्यांच्यामध्ये कमी होते. रिक्वायर्ड टू ब्रेक डाऊन होमोजेंटिसिक ॲसिड, ज्याच्यामुळे होमोजेंटिसिक ॲसिडचं जे ब्रेकडाऊन आहे बॉडीमध्ये ते होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं अमाऊंट जे आहे ते काय होते, कन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये इन्क्रीज होतं आणि मग काय होतो, अल्कॅप्टोनुरिया कॉज होतो. तर याच्यात जे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये डार्क युरिन फॉर्मेशन होतं, अ युरिन दॅट टर्न्स ब्लॅक वेन एक्सपोज टू एअर. आणि हा जो चेंज आहे त्याच्यामध्ये तो सेव्हरल अवर्सपर्यंत होत नाही आफ्टर युरिनेशन, म्हणून तो अननोटिस असतो आणि म्हणून त्या पेशंटला कळत नाही की तो अल्कॅप्टोनुरिया त्याला झालाय की नाही, राईट. तर अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स जे आहेत जनरली डू नॉट डेव्हलप सिम्पटम्स ड्युरिंग इन्फन्सी और चाइल्डहुड अँड ऑफन रिमेन अनअवेअर ऑफ देअर कंडिशन अंटिल अडल्टहुड. आणि त्यामुळे त्यांना कळत पण नाही लवकर की त्यांना तो डिसीज किंवा सिम्पटम्स होत आहेत की नाही. तर अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स जे आहेत ते काय करतात, डेव्हलप ओक्रोनोसिस विच इज द ब्लूइश ब्लॅक डिस्कलरेशन ऑफ कनेक्टिव्ह अँड अदर टिश्यू विदिन द बॉडी. म्हणजे ज्यांना हा डिसीज झाला आहे त्यांच्यामध्ये काय होतं, मोस्ट ऑफ की त्यांच्या आयचा किंवा टिश्यूचा जो कलर आहे तो ब्लूइश ब्लॅकमध्ये कन्वर्ट होतो आणि बॉडीचे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्यांचा पण कलर काय होतो, डिस्कलरेशन होतो, राईट. तर आता याचे कॉजेस काय, तर सगळ्यात पहिला कॉज काय की होमोजेंटिसेट 1,2 डायऑक्सिजनेस जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे हा डिसीज जो आहे तो काय होतो, कॉज होतो. आणि जी HGD जीन आहे ती काय करते, कंटेन्स त्यांच्यामध्ये इन्स्ट्रक्शन असतात फॉर क्रिएटिंग अन एन्झाईम नोन ॲज होमोजेंटिसेट 1,2 डायऑक्सिजनेस. आणि हा एन्झाईम जो आहे तो काय असतो, इसेन्शियल असतो फॉर द ब्रेकडाऊन ऑफ होमोजेंटिसिक ॲसिडसाठी. आणि या HGD जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे काय होतं, डेफिशियंट लेवल्स ऑफ फंक्शनल होमोजेंटिसेट 1,2 डायऑक्सिजनेस एन्झाईम जो आहे तो काय होतो,
एक्सेस लेवल्स ऑफ होमोजेन्टिसिक ॲसिडला काय करतो, फॉर्म करतो. आणि अल्दो हा जो ॲसिड आहे होमोजेन्टिसिक ॲसिड रॅपिडली क्लिअर फ्रॉम द बॉडी बाय द किडनीज थ्रू काय होतो, बॉडीमधून रिमूव्ह होतो. इट ऑल्सो स्लोली ॲक्युमुलेट्स इन द व्हेरियस टिश्यूज ऑफ द बॉडी, इस्पेशली कनेक्टिव्ह टिश्यू सच ॲज कार्टिलेज. आणि काही अमाऊंटमध्ये तो काय होतो, बॉडीमध्ये ॲक्युमुलेट पण होतो. तर इट इव्हेंच्युअली चेंजेस द कलर ऑफ अफेक्टेड टिश्यू टू अ स्लेट ब्ल्यू और ब्लॅक. आणि त्याच्यामुळे जे अफेक्टेड टिश्यू जे आहे बॉडीमधले त्यांचा कलर काय होतो, चेंज होतो ब्ल्यू और ब्लॅकमध्ये. तर लॉंग टर्म क्रोनिक ॲक्युमुलेशन जर झालं होमोजेन्टिसिक ॲसिडचं, त्याच्यामुळे काय होतं, विकन्स अँड डॅमेजेस अफेक्टेड टिश्यू. अफेक्टेड टिश्यू जे आहे ते काय होतात, ते वीक होतात किंवा डॅमेज होतात. आणि मेनी ऑफ द कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स जे आहेत ते काय होतात, त्या पेशंटमध्ये शो होतात ड्यू टू द अल्कॅप्टोनुरिया. आता याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, तर आयडेंटिफिकेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स, त्याला सिम्पटम्स कोणत्या प्रकारचे येत आहेत त्यानुसार त्याचा डिसीज जो आहे तो काय तो आयडेंटिफाय केला जातो. त्या पेशंटची डिटेल हिस्ट्री जी आहे ती चेक केली जाते, त्याचं क्लिनिकल इव्हॅल्युएशन केलं जातं अँड अ व्हरायटी ऑफ स्पेशलाइज टेस्ट केल्या जातात. आयडेंटिफिकेशन ऑफ वास्टली इलेव्हेटेड लेवल्स ऑफ होमोजेन्टिसिक ॲसिड जे आहे ते युरिनमध्ये चेक केलं जातं, इज इंडिकेटिव्ह ऑफ अल्कॅप्टोनुरिया. आणि सस्पेक्टेड इंडिव्हिज्युअल्स जे आहेत विथ डार्क युरिन त्यांच्यामध्ये पण हे जे आहे हा डिसीज डायग्नोज केला जातो. सिन्स सम इंडिव्हिज्युअल्स विथ अल्कॅप्टोनुरिया, आता असे पण काही पेशंट असतात की त्यांच्यामध्ये डार्क युरिन फॉर्म होत नाही आणि त्यामुळे त्यांना काय ॲडवाईस केलं जातं की डिसऑर्डर फॉर ऑल इंडिव्हिज्युअल्स विथ ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे ज्यांच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्यांच्यामध्ये पण हे काय केलं जातं, हा डिसीज जो आहे तो डायग्नोज केला जातो, इस्पेशली दोज विथ अन अर्ली ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. ठीक आहे. तर आता याची ट्रीटमेंट कशी केली जाते, तर अदर ट्रीटमेंट्स फॉर अल्कॅप्टोनुरिया जो आहे आर फोकस्ड ऑन प्रिव्हेंटिंग अँड रिलिव्हिंग पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स. मध्ये इथे काय केलं जातं की अल्कॅप्टोनुरिया जो कॉज झाला आहे त्याला प्रिव्हेंट कसं केलं जातं किंवा त्याच्या रिलिव्हिंग पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स जे होणार आहेत त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी कोणकोणते मेजर्स यूज केले जातात त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. तर आता कॉम्प्लिकेशन्सला काय करतं, ते प्रिव्हेंट केले जातं. दॅट इज अर्थरायटिस झालं, हार्ट डिसीज झालं किंवा किडनी स्टोन्स झाले. ठीक आहे. दॅट इज अबाउट द अल्कॅप्टोनुरिया. आता नेक्स्ट डिसीज आहे आपला डिसऑर्डर, दॅट इज टायरोसिनेमिया. तर टायरोसिनेमिया म्हणजे काय, हा पण एक टाईपचा जेनेटिक डिसऑर्डरच आहे, कॅरेक्टराइज बाय त्याच्यामध्ये काय होतं, ब्रेकडाऊन होतं मल्टीस्टेप प्रोसेसचं. दॅट ब्रेकडाऊन्स द अमिनो ॲसिड टायरोसिन, जे काय करतं अमिनो ॲसिड टायरोसिनला ब्रेकडाऊन करतं, जो काय बिल्डिंग ब्लॉक ऑफ मोस्ट ऑफ प्रोटीन्सचा. ठीक आहे. आणि इफ अनट्रीटेड, आणि याला अनट्रीट केल्यामुळे काय होतं, टायरोसिन आणि त्याचे जे बाय प्रोडक्ट्स फॉर्म झाले आहेत ते टिश्यूजमध्ये अँड ऑर्गन्समध्ये काय होतात, ॲक्युमुलेट होतात आणि त्याच्यामुळे सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स जे आहेत त्या पेशंटला होऊ शकतात. त्याचे मेनली टायरोसिनेमियाचे 3 टाईप्स आहे, दॅट इज टायरोसिनेमिया टाईप 1, टायरोसिनेमिया टाईप 2 अँड टायरोसिनेमिया टाईप 3. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला टाईप जो आहे दॅट इज टायरोसिनेमिया टाईप 1, तो मोस्ट सिव्हिअर फॉर्म आहे तिघांमधून पण. आणि त्याचे साईन्स अँड सिम्पटम्स जे आहे ते फर्स्ट फ्यू मंथ्स ऑफ लाईफमध्येच काय होतात, स्टार्ट होतात. आणि अफेक्टेड इन्फंट्स जे आहेत ते काय करतात, त्यांच्यामध्ये वेट गेन होत नाही अँड ग्रो ॲट एक्सपेक्टेड रेटने काय होतात, ते ग्रो होतात. आणि काही पेशंट्समध्ये काय होतं, स्किनचा जो कलर आहे तो येलोइश होतो अँड व्हाईट्स ऑफ द आईज. ठीक आहे. अ कॅबेज लाईक ऑर्डर येते त्यांची अँड अँड इंक्रीज टेंडन्सी टू ब्लीड. ठीक आहे. इट कॅन लीड टू लिव्हर अँड किडनी फेल्युअर पण त्यांच्यामध्ये होऊ शकतो. बोन्सची सॉफ्टनिंग अँड विकनिंग होते, त्याच्यामुळे लिव्हर कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. रिपीटेड न्यूरोलॉजिक क्रायसिस जे आहे दॅट कन्सिस्ट ऑफ चेंजेस इन मेंटल स्टेट, रिड्यूस सेन्सेशन इन आर्म्स अँड लेग्स, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कॉज होऊ शकतं. ॲबडॉमिनल पेन होतं अँड रेस्पिरेटरी फेल्युअर. ठीक आहे. आणि जर तो पूर्णतः अनट्रीटेड असला तो टाईप 1 टायरोसिनेमिया, तर त्याच्यामुळे काय होतं, चिल्ड्रन विथ टायरोसिनेमिया टाईप 1 ऑफन डू नॉट सर्वाईव्ह पास्ट द एज ऑफ 10, जास्त ते सर्वाईव्ह पण करू शकत नाही. ठीक आहे. टाईप 1मध्ये, कारण दिस इज द मोस्ट सिव्हिअर फॉर्म, राईट. आणि सेकंड टाईप आहे आपला टायरोसिनेमिया टाईप 2, त्याच्यामुळे काय होतं, आईज, स्किन अँड मेंटल डेव्हलपमेंट जी आहे त्या पेशंटची ती अफेक्ट होते. आणि याचे सायन्स अँड सिम्पटम्स जे आहेत ते अर्ली चाइल्डहूडमध्येच काय होतात, दिसायला लागतात अँड इन्क्लूड त्याच्यामुळे आय पेन होतं अँड रेडनेस होते आईची, एक्सेसिव्ह टिअरिंग होते, ॲबनॉर्मल सेन्सिटिव्हिटी होते टू लाईट अँड थिक पेनफुल स्किन होते,
ऑन द पाम्स ऑफ देअर हँड्स अँड सोल्स ऑफ देअर फीट. त्याच्यामध्ये 50% ऑफ इंडिव्हिज्युअल्स जे आहेत ज्यांना टायरोसिनेमिया टाईप 2चे जे शिकार आहेत, ठीक आहे, हॅव सम डिग्री ऑफ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी पण त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये जे आहे ते काय ते दिसायला लागते, ठीक आहे. आणि टाईप 3 आहे आपला, दॅट इज टायरोसिनेमिया टाईप 3. तो सगळ्यात रेअर फॉर्ममध्ये होतो. इन्क्लूड त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी कॉज होते, सेजर्स येतात अँड पिरियॉडिक लॉस ऑफ बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. बॉडीमधला जो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे तो पण काय होतो या केसमध्ये मिसमॅच होतो, ठीक आहे. आता याचे कॉजेस काय आहेत की FAH, TAT आणि HPD जीन्स जे आहे आपल्या बॉडीमध्ये त्यांच्यामध्ये म्युटेशन आल्यामुळे जो आहे तो काय होतो टायरोसिनेमिया कॉज होतो. दुसरं रिझन असं आहे की डिक्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ वन ऑफ द एन्झाईम, किंवा टायरोसिनच्या कॅटाबॉलिझममध्ये जे काही एन्झाईम्स इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर कमी झाली किंवा डेफिशियन्सी आली किंवा काही डिस्टर्बन्स आला त्याच्यामुळे पण टायरोसिनेमिया जो आहे तो काय होतो कॉज होतो. टायरोसिन आणि इट्स बाय प्रोडक्ट्स आहेत ते बॉडीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये ॲक्युमुलेट झाले तर त्याच्यामुळे पण काय होतं बॉडीला डॅमेज होतो, ठीक आहे. क्योंकि दिस इज टॉक्सिक लेवल्स, ठीक आहे. एका टॉक्सिक लेवल गेल्यानंतर तो काय होतो आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल असतो. आता याची ट्रीटमेंट कशी केली जाते तर कॉम्बिनेशन ऑफ लो प्रोटीन डाएट त्या पेशंटला काय केलं जातं प्रोव्हाइड केलं जातं अँड ड्रग कॉल्ड निटिसिनोन जो आहे तो काय दिला जातो इथं प्रिस्क्राईब केला जातो. तर गुड न्यूट्रिशन अँड ॲडिक्वेट विटॅमिन अँड मिनरलचा जो इंटेक आहे अलो चिल्ड्रन टू ग्रो नॉर्मली. आणि काही केसमध्ये काय केलं जातं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन पण केलं जातं इज अनादर वे टू करेक्ट, ठीक आहे. दीज आर अबाउट द डिसऑर्डर्स रिलेटेड टू द टायरोसिन अँड फिनाइल ॲलेनिन, ठीक आहे. तर या सेकंड पार्टमध्ये आपण काय काय बघितलं कॅटाबॉलिझम ऑफ टायरोसिन, कॅटाबॉलिझम ऑफ फिनाइल ॲलेनिन आणि त्याच्यामुळे कोणकोणते डिसऑर्डर्स जे आहे ते कॉज होतात, ठीक आहे. आता या लेसनचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा, ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.